सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. आज थोडासा वेगळा टॉपिक आहे. आज मी तुम्हाला थोडंसं अॅक्युरसी बद्दल सांगणार आहे. आता आपल्या बँकिंगमध्ये तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे, त्यामुळे अॅक्युरसी तुमचा जर क्वेश्चन रॉंग झाला तर तुमची निगेटिव्ह मार्किंग वगैरे होते, बरोबर. पण आता एक रिसेंटली एक्झाम कंडक्ट झाली, त्याचा रिझल्ट पण लागलाय बघा. टेट शिक्षक भरतीसाठी एक्झाम असते, टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट, बरोबर. त्यामध्ये आता निगेटिव्ह मार्किंग नव्हते. तर बरेचसे मला काही डाऊट्स आले होते की आता समजा मी 200 प्रश्न आहेत, मी 150 सॉल्व्ह केले, त्याच्यातले काही बरोबर असतील, काही रॉंग असतील, पण तरी पण मला 0 मार्क आले. ऍटलिस्ट एक तरी बरोबर असेल तर 1 मार्क पडायला पाहिजे होता. समजा 150 पैकी 149 रॉंग आले आणि एकच करेक्ट आला तर ते 1 मार्क मला पडायला पाहिजे होतं, कारण निगेटिव्ह मार्किंग नव्हते. पण जर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसेल आणि तुमची एक्झाम मल्टिपल शिफ्ट मध्ये असेल, मल्टिपल शिफ्ट आलं म्हणजे नॉर्मलायझेशन आलं, तर नॉर्मलायझेशनमुळे इथे तुमचे मार्क कमी होऊ शकतात. इट डिपेंड्स ऑन विच शिफ्ट यू आर गिव्हिंग इन यू हॅव अटेम्प्टिंग युअर पेपर. तर हेच आहे. आता व्हेन इट कम्स टू, आता हे बघा, निगेटिव्ह मार्किंग नसताना सुद्धा इकडे कमी मार्क होत आहे विद्यार्थ्यांना वगैरे. आता ती हा इझी शिफ्ट असेल बाकीच्या कंपॅरिझिव्ह मध्ये, म्हणजे त्यांचे कमी मार्क केले असतील. पण आता आपल्या बँकिंगमध्ये तर निगेटिव्ह मार्किंग आहेच, तरी पण विद्यार्थी म्हणजे असं रिस्क घेतात. तू जीए मध्ये झालं किंवा इंग्लिशमध्ये वगैरे. तर आता म्हणजे आता हे बऱ्याच जण असं रिस्क वगैरे घेतात, पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो की अॅक्युरसी तुमची जितकी जास्त राहील तितकं चांगलं आहे. 100% अॅक्युरसी राहील तर बोनस पण मिळतो, कारण मिळालेला आहे, बऱ्याचशा माझ्या मित्रांना मिळालेलं आहे, मला पण मिळालेलं आहे. हे जेव्हा तुम्ही अनुभवाल ना तेव्हा तुम्हाला समजेल, कारण तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स नसेल केलेलं हे तर तुम्ही रिस्क घ्यायला तयार वगैरे असता, ठीक आहे करूया आपण, तुक्के मारूया वगैरे. पण जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करताल अॅक्युरसीचा काय महत्व आहे, तेव्हा तुम्ही अॅक्युरसी ट्रायच कराल. तर माझं हेच म्हणणं राहील की एक्झाम मध्ये नेहमी अॅक्युरसी ठेवायची, वेदर इट निगेटिव्ह मार्किंग असो किंवा नसो. मल्टिपल, जर एकच शिफ्ट असेल आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता, कारण तिथे हे राहील. पण मल्टिपल शिफ्ट आलं, मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह नसेल तरी पण तुम्ही अॅक्युरसीवरच खेळायचे, जेवढे येतात तेवढेच मार्क करायचे. तर हे माझं पॉईंट ऑफ आहे. तेच तसंच मग आहे. इट्स ऑल अबाउट अॅक्युरसी, की अॅक्युरसी महत्वाची आहे. जरीही बऱ्याचशा एक्झाम कंडक्टिंग बॉडीजनं नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिला, नॉर्मलायझेशनमुळे तुमचे मार्क कमी वगैरे होता, बरोबर, जशी काय अॅक्युरसी वगैरे. पण त्यामध्ये कोणी अॅक्युरसी मेन्शन नाही, अॅक्युरसीचं काही वगैरे हे नाही, असं बरेच जण म्हणता वगैरे. पण मला तरी असं वाटतंय किंवा एक्सपिरियन्सनुसार, एक्झाम दिल्यानुसार, की अॅक्युरसी मॅटर करते यार, कारण बोनस वगैरे मिळतो. सो इन एक्झाम कीप अॅक्युरसी, दिस इज द की टू गेट मोर मार्क्स. थँक्यू, गुड बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. आज थोडासा वेगळा टॉपिक आहे. आज मी तुम्हाला थोडंसं अॅक्युरसी बद्दल सांगणार आहे. आता आपल्या बँकिंगमध्ये तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे, त्यामुळे अॅक्युरसी तुमचा जर क्वेश्चन रॉंग झाला तर तुमची निगेटिव्ह मार्किंग वगैरे होते, बरोबर. पण आता एक रिसेंटली एक्झाम कंडक्ट झाली, त्याचा रिझल्ट पण लागलाय बघा. टेट शिक्षक भरतीसाठी एक्झाम असते, टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट, बरोबर. त्यामध्ये आता निगेटिव्ह मार्किंग नव्हते. तर बरेचसे मला काही डाऊट्स आले होते.